हिंदीमध्ये पण व्यंजन संधी आणि मराठी पण मध्ये व्यंजन संधी सारखीच आहे, दोघांमध्ये सारखी स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर आपण आता पाहणार आहोत व्यंजन संधी. तर व्यंजन संधीचे मध्ये काय आहे तर पहिले व्यंजन, पहिले जे व्यंजन आहे व्यंजन ही व्याकरणातले व्यंजन आहे, पहिले व्यंजन आणि दुसरे व्यंजन किंवा यामध्ये स्वर असेल, यात काय असेल स्वर जर असेल. आता व्यंजन कोणते तर क से श्रत हे हिंदी आणि मराठीमध्ये क ते ज्ञ पर्यंत हे मराठीमध्ये. ठीक आहे. तर हे जे व्यंजन आहेत आणि स्वर मध्ये अ ते अ पर्यंत हे स्वर कोणतेही आले तर त्यास काय म्हणतात, असेल तर त्यास व्यंजन असे म्हणतात. पहिले व्यंजन आणि दुसरे व्यंजन किंवा स्वर काहीही आले तरी त्याला व्यंजन असे म्हणतात. मी उदाहरण देते त्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. सत हे पहिले व्यंजन, त हे क आणि ज्ञ यांच्यामध्ये येतो त. आ चा र हा झाला स्वर, हे झाले व्यंजन, पहिले व्यंजन किंवा स्वर. तर यांचं काय होतं द होतं. व्यंजन संधीमध्ये त प्लस आ इज इक्वल टू दा होतं. मग आता यांचं काय होईल म्हणजे त प्लस आ इज इक्वल टू दा. मग इथे काय होईल स दा चा र. हे बघा सत प्लस आचार सदा चार. दुसरं उदाहरण बघू आपण. षट प्लस रिपू ट षट रिपू. मग ह्याच्यामध्ये काय आहे षट आणि प्लस री म्हणजे र. तर हे काय झालं षट रिपू, षट रिपू. ट आणि र हे एकत्र केल्यानंतर खाली काय झालं याला षट रिपू. समजतंय. पुढचं एक उदाहरण घेऊ. क प्लस ग इज इक्वल टू ग. म्हणजे क आणि ग एकत्र आल्यानंतर म्हणजे हे पहिले व्यंजन आणि दुसरे व्यंजन एकत्र आल्यानंतर काय झालं त्यांचं जोडून एक अक्षर तयार झालं. तर दिक प्लस गज इज इक्वल टू दिक ग ज. म्हणजे क च्या जागेवर काय येतो ग येतो. क च्या जागेवर काय येतो हा ग असाच आहे. क च्या जागेवर काय येतो हा ग. हा म्हणजे ग ला ग लावलेला आहे म्हणजे दिक ग ज. हे तुम्हाला व्यंजन संधी समजली असेल. याच्यामध्ये पहिले व्यंजन आणि दुसरे व्यंजन आले. याच्यामध्ये काय आले पहिले व्यंजन आणि स्वर एकत्र आले त्यावेळेस त आणि आ आल्यानंतर दा येतो. समजलं. पुढे बघू आता. तर व्यंजन संधीमध्ये सम प्लस तोष. तर इथे म आलाय. म चा उच्चार काय होतो अनुस्वारात येतो. म चा उच्चार अनुस्वारात येतो. सम तो श. हा म असे शब्द आल्यानंतर हा अनुस्वार असतो हे लक्षात ठेवायचं. मग हे काय आहे पहिले व्यंजन आणि त हे दुसरे व्यंजन. तर हे दोन्ही एकत्र आल्यानंतर जर अनुस्वार इथे पुढे येणार असेल तर इथे असे शब्द तयार करायचे. संतोष, संगीता म्हणजे सम प्लस गीता. असे खूप शब्द आहेत की ज्यांना वर अनुस्वार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला व्यंजन संधी व्यवस्थित समजली असेल. पुढचं बघू आपण शेवटचा
विसर्ग संधी. विसर्ग संधी. आता विसर्ग संधीचे हे 2 डॉट तुम्हाला तर माहितीच आहे. तर एकत्र जे येणारे वर्ण आहेत, एकत्र येणारे जे वर्ण आहेत, त्या वर्णातील जो पहिला वर्ण आहे, पहिला काय आहे वर्ण, तो काय असतो विसर्ग असतो. आणि जो दुसरा वर्ण असतो, जो दुसरा वर्ण असतो तो व्यंजन किंवा स्वर येतो. व्यंजन किंवा स्वर येतो. समजलं? पहिला वर्ण काय तो विसर्ग. आता तो कोणता? उदाहरण बघा, नी. हा झाला विसर्ग. हा पहिला वर्ण विसर्ग, त्याला जोडून आला ना प्लस. आता इथे दुसरा वर्ण व्यंजन असतो किंवा स्वर असतो. इथे स्वर आलाय, याचं होतं निरंतर. निरंतर म्हणजे हे जसे तसं येतं. इथे नीचा विसर्ग जातो, इकडे आल्यानंतर तो निघतो. समजलं? पुढचं एक उदाहरण बघू. दू प्लस जन म्हणजे दुर्जन. समजलं? पुढे बघा. यश प्लस धन. तर इथे यशोधन. तुम्ही म्हणाल इथे मात्रा तर नाहीये, इथे कसं काय आला? हा मात्रा इथे आलाय, इथे ध लिहिलंय, बरोबर? तर ध हे मृदू व्यंजन आहे. ध हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. तर हे मृदू व्यंजन आल्यावर मृदू व्यंजन आल्यानंतर उ होतो. त्याचा काय होतो? उ होतो. यशो ओ यशोधन म्हणजे काय बघा. आता विसर्गाच्या मागे म्हणजे हा विसर्ग आहे. हे जे 2 डॉट आहेत हा विसर्ग आहे. या विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास म्हणजे आल्यावर स्वर काय होतो? स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्ग र होतो. विसर्गाच्या मागे अ किंवा आ आल्यास स्वर काय होतो? स्वर असून पुढे मृदू वर्ण त्याच्या पुढे आला म्हणजे विसर्ग र होतो. उदाहरणार्थ बघा, नी प्लस अंतर. तेच उदाहरण घेतलं आपण बघा वरचं, निरंतर. तुम्हाला समजलं असेल. हे झालं त्याचे क्यू. हे तुम्हाला मी ट्रिक्स काही दिलेले आहेत, हे व्यवस्थित समजून घ्या आणि परत एकदा पहा की कशा पद्धतीने स्वर, व्यंजन आणि विसर्ग यांचे ट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल, हो की नाही? ठीक आहे. थँक्यू.